आज अमरावतीमध्ये आमचे महापौर तेजवानी, उपमहापौर भेंडेजी यांचा पदग्रहण कार्यक्रम आज अमरावतीमध्ये महानगरपालिकेमध्ये संपन्न झाला आणि या पदग्रहण समारंभाच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षामध्ये अमरावती शहराला अपेक्षित विकास देण्याकरता आम्ही संकल्पित आहोत. निवडणुकीच्या काळात जे वचन आम्ही अमरावती जनतेला दिले आहे ते वचन पूर्ण करण्याकरता आणि वचनपूर्ती करण्याकरता आम्ही योजना नियोजन करणार आहोत आणि जे नियोजन आम्ही करू त्याकरता केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून, मोदीचं सरकार, देवेंद्रचं सरकार या दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीच्या विकासाचा आम्ही ब्लूप्रिंट तयार करून जनतेला अपेक्षित अमरावती करण्याचा प्रयत्न करू. आणि हा आज आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमातून माननीय महापौर आणि उपमहापौर यांनी आज पदग्रहण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहे आणि सरकार हे पूर्ण पाठीशी आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, माननीय स्वाभिमान पक्षाचे आमचे सर्व नेते आणि रवी राणाजी या ठिकाणी आहेत. आज संजय कुलकर्णी सत्ताजित कार्यक्रमाचे सदस्य असल्यामुळं त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं आम्हाला महायुतीला ज्या ज्या पक्षांनी मदत केली आहे, भाजपा, स्वाभिमान पक्षाने, स्वाभिमान युवा पक्ष आणि शिवसेना आणि मान्य दादाच्या पक्षाचे आहेत, या सर्वांनी मिळून आम्ही आता अमरावतीच्या विकासाला महायुती प्रचंड मजबूत करेल आणि अमरावतीचा पूर्ण विकास करण्याची योजना तयार करेल. रवी राणाजीचा एक वेगळा पक्ष आहे, युवा स्वाभिमान पक्ष, त्यांचे अध्यक्ष ते आहेत. त्यांनी आपल्या पक्षात काय निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहे. पण भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र कुणीही एमआयएमच्या संपर्कात नाही आणि आम्ही संपर्कात राहणारही नाही. 12 जिल्हा परिषदचा निकाल होता, त्यामधून 8 जिल्हा परिषदवर भाजप आहे आणि 3 महायुती आणि 1 राष्ट्रवादी, म्हणजे संपूर्ण 12 जिल्हा परिषदवर महायुतीचा झेंडा फडकला. ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीसच्या विकास योजनांना जनतेने मत दिलं. मोदीच्या सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना आम्ही मांडल्या, देवेंद्रच्या सरकारच्या, राज्य सरकारच्या योजना आम्ही मांडल्या आणि जनतेने विकासाला मतदान केलं आहे. महाविकास आघाडीला, काँग्रेसला खास करून विचार मंथन करण्याची गरज आहे. त्यांच्या पराभवात हे त्यांनी म्हणलं आहे की मशीन बिघडली होती, मतचोरी गेले, आता हा नारा पुन्हा लावतील तर पुन्हा खड्ड्यात जातील. त्यामुळं त्यांनी आता या पराभवातनं शिकलं पाहिजे आणि पुढच्या काळात चांगल्या योजना तयार केल्या पाहिजे. निगेटिव्ह प्रचार करून महाराष्ट्रात मतं मिळत नाही. महाराष्ट्रात फक्त विकासावर मतं मिळतात. हे महाराष्ट्राच्या जनतेने तिन्ही निकाल, नगरपालिकेचे निकाल, महानगरपालिकेचे निकाल आणि जिल्हा परिषदेचे निकाल, या निकालावरनं महाराष्ट्र जनतेने जनता विकासाच्या बाजूने हे दाखवून दिलं आहे. क्या असम के मुख्यमंत्री हेमंत बिस्वा मुझे आतंकी दिखाई देते हैं, ऐसी वडट्टीवार का प्रतिक्रिया है, क्या बोले? अब हेमंत बिस्वा जी उनको आतंकवादी दिखाई देते हैं तो मुझे लगता है कि अभी वडट्टीवार का भी थोड़ा जो, अब मैं थोड़ा अलग भाषा में बोलूंगा तो अच्छा नहीं होगा, लेकिन एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, एक प्रखर, मजबूत और भारत सर्वश्रेष्ठ बने, महाराष्ट्र अपना आसाम के लिए जिन्होंने पूरा एक नई दिशा देने का काम किया, ऐसे कार्यकर्ताओं को अगर विजय वडट्टीवार ऐसा बोलेंगे तो मुझे लगता है थोड़ा दिमाग की हालत ठीक नहीं होगी. अब विजय वडट्टीवार जी ने हेमंत बिस्वा के ऊपर कुछ बोलना, एक तो उनकी इतनी ऊंचाई नहीं है और ऊंचाई करने का अगर उन्होंने प्रयास किया भी तो मुझे लगता है फिर उनके थोड़ी दिमाग की हालत ठीक नहीं है. जिस प्रकार से हेमंत बिस्वा के ऊपर जो
ऐसी वाच्यता करना या ऐसा बोलना, ये मुझे लगता है कि ठीक नहीं है। विजय वडेट्टीवार जी ने थोड़ा अपना कद देकर ही बोलना चाहिए। ना आम्ही मागितला, त्यांनी कसा दिलाय माहिती नाही, त्यांनी का दिलाय माहिती नाही। शेवटी त्यांच्याकडे कोणी गेलं नाही, त्यांच्याशी आमची काही चर्चा नाही, त्यांनी वर हात का केला हे आम्हाला कळलं नाही। पण आम्हाला त्याची गरजही नव्हती, आमच्याकडे पूर्ण संख्याबळ होतं, पण त्यांनी हात वर केला हे आमच्या एका सदस्यांनी, कारण आमचा काही दोष नाही त्यांचा। एकही माझ्याकडनं किंवा भारतीय जनता पक्षाकडनं कुणी एमआयएमच्या संपर्कात राहू शकत नाही। आम्हाला कोणी त्यांना फोन सुद्धा आम्ही करू शकत नाही। त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत, त्यांचे विचार वेगळे आहे, आमचे विचार वेगळे आहे। आम्ही विचाराची लढाई आहे, त्यामुळं त्या एका सदस्याने एमआयएमच्या का हात वर केला हे आम्हाला माहिती नाही, पण मला वाटतं त्यांनी करायला नको होता।